थोडं बाजूला करून घ्या ना, पण कशासाठी आपलं नाही आपलंच केलेला आहे आणि त्या इराद्याने आम्ही सर्वप्रथम जे माननीय सभापती साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका किंवा कुठल्याही डिपार्टमेंटला 0.25 किंवा 1% इथपर्यंत फक्त लेखा विभागातून टक्केवारी घेतली जाते। एकटी औरंगाबाद छत्रपती संभाजी जे भ्रष्टाचार आणि अनौगंदी कारभार आणि एक स्कॅन्डल जे चालतंय त्या स्कॅन्डल आयुक्तांनी उद्ध्वस्त करावा असं लोकशाही मार्गाचं आणि प्रतिमंडळ फॉर्म करून आम्ही इतर आयुक्तांना भेटलो होतो। सदर अकाउंट विभागामध्ये भ्रष्टाचाराचे 2 विभागणी केलेली। एक मुख्य विभागणी अशी आहे की एका शासकीय जे तरतूद आहे त्या कामाची एक वेगळी अधिकाऱ्याकडे दिलेली वसुलीची जबाबदारी दिलेली आहे आणि कॉर्पोरेशन फंडाची जी कामं आहेत ती बिलं पास करण्याची जी एक वेगळी जबाबदारी दिलेली आहे। तर या वसुलीमध्ये काय होतं की ज्यावेळेस फाईल आयुक्तांना रिकमेंड करायची असते त्यावेळेस मुख्य लेखाधिकारी यांना 1% द्यावा लागतो। त्याच्यानंतर RTGS आणि चेकच्या वेळी लेखाधिकारी यांना 6 ते 7% द्यावा लागतो। बिल तपासणी करणारा जो क्लर्क आहे ज्याच्या 2 विभागणी केलेल्या आहेत त्याला 0.5% द्यावा लागतो आणि लेखाधिकाऱ्याला बिलासाठी 1 ते 1.5% पैसे द्यावे असतात। 7 ते 8%चा खर्च महानगरपालिकाच्या अकाउंटमध्ये झाल्याशिवाय ठेकेदाराचं देयक पारितच होऊ शकत नाही। ज्या दिवशीपासून आलेले आहेत आम्ही आत्तापर्यंत अन्याय सहन केला, पण आता लोकप्रिय डेमोक्रॅटिक आणि यंग असे आयुक्त आपल्याला लाभले या आशाने आम्ही आयुक्तांकडे गेलो होतो। त्यांच्याकडं आम्ही आमचं दुखणं मांडलं आणि कशाप्रकारे भ्रष्टाचार इथं माजलेला आहे आणि त्याला कुणीही आत्तापर्यंत जे येतं ते सुरुंग लावण्याचा प्रयत्न केलेला नाही। त्यांच्याकडून फार मोठी अपेक्षा केलेली होती, पण त्या अपेक्षेला किंवा आमची जी मागणी आहे ती आयुक्तांनी काही फार व्यवस्थितरित्या ऐकून घेतलेली नाही आहे आणि त्यांना ते चुकीची माहिती गेलेली आहे। आम्ही आयुक्तांना विनंती केली होती की आम्ही जे काही बोलतो ते तुम्ही तुमच्या तांत्रिक अधिकाऱ्यांना कॉन्फिडेन्शियल विचारा किंवा ठेकेदाराला एकेकाला गुपचूप इंटरव्ह्यू घ्या, त्याचं नाव डिक्लेअर करू नका आणि आम्ही जर थोडं जरी खोटं बोलत असू तर आमच्यावरती कार्यवाही करा। मी माझ्याच एका संचिकेचं उदाहरण सांगतो की माननीय मुख्य लेखाधिकारी यांनी 20/4/2026 माझी संचिका मंजूर करून आयुक्ताकडे रिकमेंड केली। शासकीय तरतुदीचे ज्या सेक्शन आहे त्या सेक्शनवाल्यांनी ही कॉर्पोरेशन तरतुदीची फाईल स्वतःकडे घेतली आणि ऑफिसमध्ये त्याच्या कार्यालयाच्या कपाटात दडपून ठेवली आणि तिथं काय केलं आहे त्यांनी, ही जे कलेक्शन सेंटर आहे त्याचं शासकीय बिलाचं जे कामं पास होतात ते कलेक्शन सेंटर टॉयलेटचं अँटी चेंबर हे कलेक्शन सेंटर आहे आणि त्या कलेक्शन सेंटरमध्ये ती फाईल त्यांनी आपल्या कपाटात लपून ठेवली होती। मी तिथं विचारपूस करण्यासाठी गेलो तर मला अरेरावीची भाषा वापरली, त्याला जाब विचारलं, त्यांनी गच्ची धरून मला बाहेर काढलं आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्या वाचवण्याचा प्रयत्न केला, तो ऐकत नव्हता। माझं वय 62 वर्षे आहे आणि खोट्या गुन्ह्यात मला अडकवून हे जे चौकडी आहे चांडळ चौकडी लेखाधिकारी आणि मुख्य लेखाधिकारी त्याचा वापर करून आणि संघटनेचा वापर करून खोटा गुन्हा माझ्यावरती दाखल झाला। ठीक आहे, मी जर चूक केलेली असेल तर ती कमीत कमी CCTV कॅमेरेमध्ये, पण यांनी काय केलं की CCTV कॅमेरेचे वायर कधीतरी सगळ्यात अगोदर हे भ्रष्टाचार उघड पडून मी तेव्हाच कापून ठेवले आणि माझी भाबडी अपेक्षा अशी होती की त्या CCTVमध्ये यांचे कारनामे जे आहेत सगळे रेकॉर्ड होतील म्हणून त्याला मी थोडं हिकमतीने त्या चेंबरमध्ये आणलं होतं, पण ती हिकमतसुद्धा माझी जी आता कामी आली नाही आणि जे भ्रष्टाचाराचं पाळंमुळं उपटण्यासाठी जे आयुक्त आलेले आहेत त्यांनी चुकीची माहिती दिली आणि त्या चुकीच्या माहितीने आज आयुक्तांनी जे आहे प्रदर्शन करून दिलं आहे। त्यांनी काही त्या याच्यामध्ये आपल्या याच्यात तेवढं कॉग्निजन्स दिलेलं आहे। तरी माझी त्यांना विनंती आहे, सविस्तर अर्ज वाचा। आमचं जे अर्जामध्ये म्हणणं आहे ते प्रायव्हेटली तांत्रिक अधिकाऱ्यांनी खात्री करा आणि मगच जे येतं त्यांनी करा। तर विभागणी अशी आहे वसुलीची, ढेकळे हे फक्त शासकीय कामाच्या बिलाची 6 ते 8% वसुली करतात आणि दुसरा जो टेबल आहे
त्याच समकक्ष अधिकारी जे आहेत कॉर्पोरेशनचे जे बिलं पारित होतात त्याचीच 6 ते 8% विभागणी होते. 6 ते 8%, त्यातला एकता 6 ते 6% हिस्सा हा मुख्य लेखा अधिकारी यांचा आहे. हे जे रॅकेट आहे हे रॅकेट भ्रष्ट होऊ नये म्हणून माझ्यासारखा बोलणारा, लोकशाही मानणारा कॉन्ट्रॅक्टर त्यांना इथं नको होता, त्याची पाळं मिळून उठून काढण्यासाठी जे येतं त्यांनी हे स्कॅन्डल रचलं आणि त्याला चुकीचं प्रोटेक्शन देऊन त्या मुलाला. कलेक्शन सेंटरचा मुलगा हा आयुक्त म्हणतायत की तो काय इनोसंट आहे, जो ज्याच्याकडे एवढी मोठी जबाबदारी आहे कलेक्शन सेंटरची. एवढं मोठं कलेक्शन, लाखो कोट्यावधीचं 125 ते 150 कोटी रुपयाचं कलेक्शन आहे कमीत कमी त्यांचं शासकीय आणि कॉर्पोरेशनच्या फंडातलं. एवढी मोठं भ्रष्टाचार तिथं. आयुक्त म्हणतात की त्यावेळी काय म्हणलं, अरे त्यावेळची सिच्युएशन वेगळी होती, आज तुमच्याकडे आम्ही वेगळ्या नजरेने बघतो की तुम्ही तडपदार येत आहे. शासनाने, परमेश्वराने तुम्हाला संधी दिली होती, तिथला भ्रष्टाचार मी उपटून काढून आणि निदान म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण आमचं दुर्दैव आहे किंवा महानगरपालिकेचं दुर्दैव आहे की हे सुद्धा आयुक्त हे भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कामच करून असतील. फक्त त्यांना काय करायचं आहे मला काही माहिती नाही. आता तुमचे कंत्राटदार सगळे जे आहे तर आयुक्ताला भेटायला गेलं होतं, काय तुम्हाला आश्वासन दिलं त्यांनी कुठलंही आश्वासन नाही दिलं. त्यांनी म्हणजे मी जे येतं ते काय असं म्हणजे ठोस असं काही म्हणणंच ऐकून नाही घेतलं सोड आश्वासन देण्यासाठी. की त्यांनी जे सांगितलं की ज्या ठेकेदारांनी काय मारलं त्यांच्यावरती पोलीस, अरे ठीक आहे ना, तो जी कारवाई आहे पोलिसांची आहे. आता तुमची कारवाई काय आहे की आमची जी तक्रार आहे त्याच्यात तथ्य आहे का नाही हे तपासायला पाहिजे, म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांनी तर सांगितलं होतं की 100 दिवसात भ्रष्टाचार निपटवतो फक्त महानगरपालिकेचं. आम्ही जनतेने तर महानगरपालिकेला त्यांच्या हातात सत्ता दिली ना, तर भ्रष्टाचार निर्मूलन नाही, भ्रष्टाचाराला प्रोटेक्शनसाठी जे तर त्या काम करायला लागलेत अधिकारी, लेखाधिकारी आणि मुख्य लेखाधिकारी. तरी त्यांना कुठलीच आजपर्यंत कारवाई नाही. 3.5 वर्षामध्ये शेकडो फाईल त्यांनी जे येतात 2-2, 3-3 महिने जपून ठेवलेले आहेत. त्याचं रेकॉर्ड शासनाच्या कार्यालयाच्या पटलावर उपलब्ध आहे. तपास करायला काय वेळ लागतो इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर तपासलं तर. सगळ्या संचिका जे आहेत कधी आल्या आणि कधी गेलं लागते. आजही हजारो संचिका अँटी चेंबरमध्ये लपून ठेवलेल्या आहेत. 2-5 लाख रुपये दिल्याशिवाय फक्त ते संचिका ऑनलाईन करण्यासाठी सुद्धा संचिका परत देत नाही. मी गेलो तर मला आतमध्ये जाऊ दिलं नाही, कारण त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग मी करणार होतो. लक्षात आलं. तुमचं नाव सांगा आणि तुमची मागणी पूर्ण काय होती ते सांगा. मुख्य लेखाधिकारी यांनी अँटी चेंबरमध्ये ठेवलेल्या ज्या संचिका आहेत दडून ठेवलेल्या, त्या आयुक्तांनी त्वरित जप्त करून उद्याच्याला वेळ देतील, मग जप्तीचं नाटक करतील. त्याला काही डेमोक्रेटिक व्हॅल्यू नाही आहे मग त्याच्यामध्ये, किंवा डेमोक्रेटिक ॲटिट्यूड नाही हे सुद्धा. दुसरी गोष्ट, हे जे रॅकेटमध्ये खालच्या थराला कलेक्शन सेंटर म्हणून जे लहान कर्मचारी काम करतायत, उद्या अडकले तरी तेच अडकणार आहेत हे त्यांना माहिती आहे. त्या लोकांना ताबडतोब तिथून, कारण ते कलेक्शन सेंटरमध्ये एकदम निष्णात आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 0.75 ते 1% पुढं टक्केवारी नाही आहे अकाउंट विभागाची. इथं ती 10% गेली. अतिरिक्त आयुक्तांनी सुद्धा 0.5% घेत होते, आज 1% वसुली चालू केलेली आहे. आणि त्याच्यावरती कुठलाही कंट्रोल नाही. साहेबांनी ऑनलाईन केल्यामुळं काय झालं की त्या याच्यावरती कंट्रोल येईल म्हणून फायला दडवतेत, रिमार्क मारतेत, चुकीचे रिमार्क मिळतात, नियम तपासत नाहीत, नियम माहीत नाही. लेखासंहितेचा नियम काय आहे, पिंक बुकचा नियम काय आहे, बांधकाम संहितेचा नियम काय आहे. कुठलीही शहानिशा करतात, दनादन अडसूट चाळे करून जे तर वसुलीसाठी जे येतात ऑनलाईन सुद्धा संचिका जे येतं परत पाठवल्या जातात. शहानिशा अजिबात करत नाही येतं. तांत्रिक अधिकाऱ्याचं जे येतं सल्ला सुद्धा मानत नाही येत. ते आमची विनंती आहे की त्या कर्मचाऱ्यांना, जे कर्मचारी त्यांची तुमच्या रिलायबल आणि कॉन्फिडेन्शियल सोर्स करून चौकशी करून तिथून ताबडतोब हटवले पाहिजेत. ते कलेक्शन सेंटरमध्ये ते कलेक्शन करणारे, वसुली करणारे लहान पहिल्या पायदानाचे कर्मचारी. दुसरं, त्यांनी जे 3.5 वर्षात 2-2, 3-3, 6-6 महिन्याच्या फायल्या दडवून ठेवल्या आणि आर्थिक वसुली झाल्यानंतर बाहेर काढला, त्याचं संपूर्ण रेकॉर्ड तपासून त्याचे अहवाल तयार करून शासनाला पाठवावं आणि त्यांना जे आता परत पाठवून द्यावं आणि त्या भ्रष्टाचाराची सगळी चौकशी करावी. नाही तर सोमवारी आम्ही इथं उपोषणाला बसणार आहोत सगळे ठेकेदार. आणि मग आम्ही त्या उपोषणामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही अगदी काम बंद सुद्धा करणार आहेत. नाव सांगा. माझं नाव जे येतं, आम्ही अनेक दिवसापासून मुबारक पठाणे, मी ठेकेदारी संघटनेमध्ये खूप दिवसापासून काम करतो, अन्यायाला वाचा फोडतो. आणि ते त्यांना पटत नाही आहे म्हणून हे जे येतं कुभांड रचलंय त्याला मला म्हणतात कुभांड. मी स्वतः आश्वासन देतो की मी जर दोषी असेल
पाहिजे ती सजा मी भोगायला तयार आहे. आणि न्याय मागण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना, ज्या ठेकेदारांना जे तर धमकी दिली जाते की तुमची चौकशी करू, तुमचे कामं पाहू. अरे कामं तर पाहूनच आलेली आहेत ना, इथं बिना का आता आलेले आहेत का? इतके सक्षम अधिकारी तुम्ही ठेवलेले आहेत. आणि जर कामं बिनच आता आलेत त्या सक्षम अधिकाऱ्याच्या ज्ञानाचं काय? मग ते असक्षम अधिकारी ठेवता कशाला तुम्ही? सगळ्यात आधी या भ्रष्टाचारावरती अकाउंटच्या तुमच्या तांत्रिक अधिकाऱ्यालाच विचारा. जाऊ द्या ठेकेदाराला नंतर विचारा, पण तुमचे जे अधिकारी आहेत त्यांना कॉन्फिडेन्शियली विचारा, त्यांचं नाव डिक्लेअर न करण्याच्या अटीवरती, की ठेकेदार किती त्रस्त आहे, कर्मचारी किती त्रस्त आहे. अहो मरायला आलेत काही कर्मचारी, त्यांना जे तर त्यांचे पैसे मिळत नाही आहे. ठेकेदाराकडून वसुली होती म्हणून ठेकेदाराला पैसे, चलो ओके कर्मचाऱ्याला नाही मिळत आहे. ओके.